सकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आज छान अशी टोमॅटोची चटणी बनवली होती. पिल्लूला आणि तिच्या पप्पाला दोघांनाही टोमॅटोची चटणी खूप आवडते. मला काही एवढी जास्त आवडत नाही, पण त्यांच्या दोघांसाठी बनवावं लागते. आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, त्याच्यासाठीच मला थोडं सामान वगैरे आणायचं होतं पूजेसाठी. तर तेच आणायला बाहेर गेले होते आणि नंतर गेले पिल्लूला स्कूलमधून घेऊन यायला. तर येता पार्लरमध्येही गेले होते आणि घरी आल्यावर हे काम होतं माझ्याकडे, आज प्रेस करायचे होते. काल जे साबुदाणा वडे केले होते त्याच्यातले 2-3 मी फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच तर ते सकाळी भाजी करताना मी तळून घेतले होते, पण मला ते खायचं लक्षात राहिलं नाही. मग नंतर मी 4 वाजता त्याला तव्यावरती गरम करून खाल्ले, छान लागले. भांडे सकाळी घासून ठेवलेले होते सकाळच्या स्वयंपाकाचे, ते सगळे जागेवरती लावून दिले. आणि अजूनही बेसिंगमध्ये भांडे होते पडलेले दुपारच्या माझ्या जेवणाचे, पिल्लूचा टिफिन वगैरे होता. सगळे जागेवरती भांडे लावून दिले आणि ते बाकीचे जे किचन बेसिंगमध्ये भांडे होते ते सगळे घासून घेतले. कारण की संध्याकाळपर्यंत ठेवायचे म्हणले का अजून त्याच्यामध्ये जास्त भांडे पडतील. तर सगळं संध्याकाळी एक तर कंटाळा येतो आणि पाणी एवढं थंड येतं ना नळाला, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो भांडे घासायचा. तर इकडे मी चहा ठेवून घेतला होता आणि हे बेसिंगमधले भांडे होते ना ते सगळे व्यवस्थित जागे घासून वगैरे घेतले. आणि नंतर चहा घेतला आणि संध्याकाळची देवाची आरती वगैरे करून घेतली. आज स्वयंपाकाचं वगैरे काय टेन्शन नव्हतं, यांना जेवायचं नव्हतं आणि माझ्यासाठी सकाळची भाजीपोळी होती. पिल्लूला वडापाव खायचा होता म्हणून मग म्हटलं आता काय बनवायचंच नाही की, म्हणून लगेच किचन वाटाही घासून घेतला, व्यवस्थित पुसून वगैरे ठेवला. तर चला तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करून घ्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.